गणपती उत्सवाला सुरुवात झाली आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। तसेच गणपती उत्सवाला देखाव्यांची मोठी परंपरा आहे। त्याचप्रमाणे मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती आहे। इथे आपल्याला ओडिसा राज्यातील जगन्नाथपुरीची प्रतिकृती साकारलेली पाहायला मिळते। हे लांब असल्यामुळे प्रत्येकाला जाणं शक्य होत नाही। ही संकल्पना समोर ठेवून यंदा तुळशीबाग मंडळाने सेम हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे। तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। म्हणजे आपल्या पुणेकरांना भरपूर जणांना असं होतं की आपल्याला त्या ठिकाणी त्या मंदिरात जाणं पॉसिबल होत नाही आणि त्यामुळे आम्ही मागच्या वर्षी जसा महाकाल उज्जैनचे महाकाल तसा देखावा आम्ही इकडे केला होता आणि तसं त्यांचं मंदिर आहे तिकडचं आम्ही तसं तिकडे मंदिर केलं, तशीच मूर्ती तशीच पिंड होती, तसंच आम्ही सगळी पूजा अर्चना सगळी प्रॉपर केली इकडे आणि त्याच हिशोबाने मग मागच्या वर्षीला जसं महाकाल तसं आम्ही यावर्षी ठरवलं मंडळाचे अध्यक्ष वगैरे सगळ्यांनी आम्ही की यावर्षी आपण जगन्नाथपुरी करावी, कारण का ते पण भरपूर लांब आहे, ओरिसामध्ये आहे आणि भरपूर लोकांना दर्शनासाठी तिकडे पॉसिबल होत नाही। मग त्याच गणेश बाप्पा बरोबर त्या दर्शनाबरोबर आपण जगन्नाथपुरी यांचा देवांचं पण दर्शन करता येते। साधारण तयार करण्यासाठी किती दिवस गेले? तयार करण्यासाठी साधारणतः 3 महिन्याचा कालावधी गेला सगळा इकडे, म्हणजे हे सगळं बाहेर तयार होत होतं आणि मग इकडे आणून आम्ही सगळं प्रॉपर फिटिंग केलं आणि जसे देवांची मूर्ती आहेत जसे तुम्ही बघाल इकडे जसे इकडे मंदिरामध्ये आहेत तसेच मूर्ती आम्ही इकडे ठेवलेले आणि तशीच पूजन होणार आहे आणि आमचे गुरुजी आम्ही तिकडनंच बोलवले। जसे आम्ही मागच्या वर्षीचे गुरुजी आम्ही उज्जैनवरनच बोलवले होते तसेच या वर्षीचे गुरुजी जगन्नाथपुरीवरनच आलेले आहेत। अख्खे गणपती उत्सव आम्ही बंद ठेवत नाही, मंदिर अख्खं ओपनच असतं, तुम्ही 24 तास दर्शन करू शकता तिकडे। आपण जर पाहिलं तर या गणपतीची स्थापना 1901 मध्ये करण्यात आली। यंदाच्या वर्षी मंडळाने जगन्नाथपुरी मंदिराचा हुबेहूब देखावा तयार केला। सुंदर असं नक्षीकाम झुंबर लावलेलं आपल्याला पाहायला मिळते। तर जवळपास हा देखावा तयार करण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्राची खेदारी, लोकल 18 पुणे।